बेटा नवीन लेसनला सुरुवात करायची होती, कारण या आधीचं जे लेसन होतं ते पूर्णतः आपण 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेलं होतं, 2 लेक्चर्समध्ये कंप्लीट केलं होतं. आता हे सुद्धा कमीत कमी व्हिडिओमध्ये कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करू. या लेसनचं नाव आहे स्टॅटिस्टिक्स. या लेसनचं नाव काय बेटा? स्टॅटिस्टिक्स. आता या लेसन्स मधला बराचसा पोर्शन्स कॅन्सल झालेला आहे. आता बघा ना, या लेसन्सला जेव्हा आपण सुरुवात करू तर सुरुवातीला आपल्याला शिकायचं होतं मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. काय होतं? मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. या पोर्शनला आपल्याला सुरुवात करायचं होतं. या पोर्शन्स मध्ये 3 हे होतं बेटा, 3 काय? मीन, मीडियन आणि मोड. हे 3 टाईप होते. काय? मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये मीन, मीडियन आणि मोड हे 3 टाईप होते. त्यापैकी पहिला टाईप घेऊ आपण मीन. त्यापैकी पहिला टाईप काय घेऊ आपण? मीन. समजलं का तुम्हाला? सेंट्रल टेंडन्सी आपल्याला शिकायची आहे. त्यामध्ये 3 टाईप आहे. पहिला टाईप आहे तुमचा मीन, दुसरा टाईप आहे मीडियन आणि तिसरा आहे तुमचा मोड. मीन, मीडियन आणि मोड असे 3 टाईप आहे. पण बेटा हा जो मीन पहिला टाईप आहे, या पहिल्या टाईप मध्ये 3 टाईप होते. पुन्हा या मीन मध्ये पहिल्या टाईप मध्ये 3 टाईप होते. त्या 3 टाईप मध्ये पहिला होता डायरेक्ट मीन, म्हणजे मीन चे मेथड होत्या. मीन आहे का नाही? मीन. तर मीनच्या 3 मेथड होत्या. तर मीनच्या 3 मेथड होत्या. तर पहिली मेथड होती तुमची डायरेक्ट मीन मेथड, दुसरी होती तुमची स्टेप डेव्हिएशन मेथड आणि नंतरची जी होती ती अझूम मीन मेथड. मला वाटते बहुतेक डायरेक्ट मीन मेथड, अझूम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड अशा 3 मेथड होत्या. त्या 3 मेथड पैकी तुमच्या ज्या खालच्या 2 मेथड्स आहे म्हणजे अझूम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड, या 2 मेथड तुमच्या कट झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. म्हणजे राहिली कोणती मेथड? आता डायरेक्ट मीन राहिलेली आहे. कोणती राहिलेली आहे? डायरेक्ट मीन राहिली आहे. तर डायरेक्ट मीनची एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करतात आपण ते पाहू. मीन काढणे म्हणजे समजा आपल्याला हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर दिलं असेल, म्हणजे ग्रुप फ्रिक्वेन्सी दिली असेल तर ग्रुप फ्रिक्वेन्सीचं डिस्ट्रीब्युशन आपण पाहणार आहोत. जर ग्रुप फ्रिक्वेन्सी नसती राहिली आणि सरळ सरळ नंबर ऑफ स्टुडंट्स असे तुम्हाला दिले राहिले असते तर त्याची डायरेक्ट मीन आपण वेगळ्या पद्धतीने काढतो, ते मीन वेगळी. पण इथे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. काय आहे? ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. तर त्याची डायरेक्ट मीन कशी काढायची? तर त्याची डायरेक्ट मीन काढते वेळी सुरुवातीला तुम्हाला इथे हे जे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, ते असं हॉरिझॉन्टली दिली आहे. तुम्हाला व्हर्टिकली लिहून घ्यावं लागेल. कसं लिहावं लागेल? व्हर्टिकली लिहावं लागेल. तर व्हर्टिकली लिहिते वेळी सुरुवातीला इथे आपण जे लिहितो त्याला क्लास म्हणतात. मग त्यानंतर इथे जे असते तुमचं त्याला क्लास मार्क म्हणतात. याला क्लास मार्क. व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. क्लास म्हणजे कोणते? जे तुम्हाला दिलेले आहे. 0 to 20, 20 to 40, 40 to 60, 60 to 80 and 80 to 100 असे तुम्हाला क्लास दिलेले आहे. मग असे क्लास दिल्यानंतर थोडी ही लाईन खाली येऊ द्या. बरोबर? एवढी जागा आपल्याला उरायला पाहिजे टोटल बिटल साठी, म्हणून त्याच्याकरता आपण टोटल साठी एवढी जागा सोडून देऊ टोटल साठी. ठीक. मग आता लक्ष द्या व्यवस्थित. क्लास झालं, त्यानंतर क्लास मार्क आपल्याला दिला राहत नाही, पण त्यानंतर फ्रिक्वेन्सी दिली असते बेटा. फ्रिक्वेन्सी दिली असते. त्या फ्रिक्वेन्सीला FI म्हणतात आणि जे तुमचे क्लास मार्क दिले असते त्या क्लास मार्कला XI म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. 4 कॉलम्स यामध्ये करायचे, 1 2 3 आणि एक चौथा कॉलम्स तुम्हाला करायचा आहे. चौथा कॉलम्स कोणता असते? तर हे XI इंटू FI किंवा FI इंटू XI हा एक तुमचा चौथा कॉलम असतो. असे तुम्हाला 4 कॉलमचा ब्लॉक बनवून घ्यायचा असतो. किती? 4 कॉलमचा ब्लॉक बनवून घ्यायचा असतो. म्हणजे जे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते डिस्ट्रीब्युशन व्हर्टिकली लिहायचं आहे. तर व्हर्टिकली साठी एक टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा असतो. त्या टेबलमध्ये 4 कॉलम्स तुम्हाला काढायचे असतात. 4 कॉलम्स पैकी पहिला कॉलम जो असतो तो तुमचा क्लासचा असतो, दुसरा कॉलम तुम्हाला क्लास मार्कचा घ्यायचा असतो, तिसरा कॉलम फ्रिक्वेन्सीचा असतो. क्लास मार्कला XI आणि फ्रिक्वेन्सीला FI म्हणतात. मग इथे शेवटचा जो कॉलम आहे तो या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे FI इंटू XI हे घेऊन घ्यायचं असते. या गोष्टी गरजेच्या आहेत. कशा करता? डायरेक्ट मीन मेथड साठी. आता
तुम्हाला हे क्लास यामध्येच दिले होते आणि हे जे दिलं होतं ते काय आहे, तर हे जे दिलं होतं ते आहे तुमची फ्रिक्वेन्सी. ही काय आहे तुमची फ्रिक्वेन्सी. मग ती फ्रिक्वेन्सी लिहून घ्या व्यवस्थित. ती फ्रिक्वेन्सी आपण लिहून घेतली. यांची टोटल करा बेटा. तर या फ्रिक्वेन्सीची टोटल किती येईल आपण पाहू. 5 + 5 10, 7 + 3 10, 10 + 10 20, 20 चा 0 कॅरी 2, 2 + 2 4, 4 + 1 5. म्हणजे इथे तुम्हाला टोटल जी आहे ती टोटल काय मिळाली 50 मिळाली. या टोटललाच तुम्ही n म्हणता किंवा इथे समेशन ऑफ fi असंही म्हणता येते. या टोटलला n म्हणतात किंवा समेशन ऑफ fi असं म्हणतात. आता इथे तुम्हाला समेशन ऑफ fi इंटू xi हे काढायचं आहे. तर पहिले हे तर काढून घ्या. तर हे काढण्याच्या आधी तुम्हाला हे आणि हे दिलं होतं, हे दोन बॉक्स तुम्हाला स्वतः काढावे लागतात. मग स्वतः मिळवावे लागतात. तर कसे मिळवायचे, तर आता इथे हे जे क्लास मार्क आहे तो क्लास मार्क कसा मिळवायचा. जो क्लास आहे का तुमचा, जो क्लास आहे त्या क्लासची सम करा, त्याला 2 ने डिवाइड करा. म्हणजे इथे 20/2 काय मिळेल 20/2 म्हणजे किती आन्सर मिळेल 10 मिळेल. मग त्यानंतर हा जो क्लास आहे या क्लासची सम करा आणि त्याला 2 ने डिवाइड करा. म्हणजे किती 60/2 म्हणजे आन्सर किती मिळेल 30 मिळेल. ओके. दोनच फक्त क्लास मार्क तुम्ही काढून घ्या. मग त्या दोन क्लास मार्क मध्ये पाहून घ्या 10 आणि 10 नंतर कितीने मोठा 20 30 10 10 पेक्षा कितीने हायेस्ट 30 आहे. 10 पेक्षा कितीने हायेस्ट 30 आहे 20 बरोबर. 10 पेक्षा 20 ने हायेस्ट 30 आहे. मग 30 पेक्षा 20 ने हायेस्ट 50, 50 पेक्षा 20 ने हायेस्ट आणि 70 पेक्षा 20 ने हायेस्ट. हा, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे क्लास मार्क काढून घ्यायचे आहे. कळलं ना. फक्त पहिले दोन क्लास मार्क काढून घ्या. मग पहिल्या क्लास मार्क पेक्षा दुसरा क्लास मार्क कितीने हायेस्ट आहे ते माहित करा. मग प्रत्येक क्लास मार्क हा असाच तेवढ्याने हायेस्ट येत जाईल. म्हणजे जसं 10 पेक्षा 20 ने हायेस्ट 30, 30 पेक्षा 20 ने हायेस्ट 50, 50 पेक्षा 20 ने हायेस्ट 70 आणि 70 पेक्षा 20 ने हायेस्ट. मग आता कळल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला कळलं असेल. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे करायचं. 10 3 जा 37 जा म्हणजे 7 3 जा 21 1 0 15 5 जा किती होते 75 15 5 जा 75 आणि 0 इथे 0 ठेवायचं. 7 2 जा 4 3 हा एक 0 आहे, हा एक 0 आहे, 2 0 ठेवून द्या इथे. मग इथे 9 5 जा बरोबर. 9 5 जा 45 and 45 आणि इथे 0 एकच आहे, तो एकच 0 ठेवा. तुम्हाला हा 0 ठेवायचा आहे, हा समोरचा आहे. त्याच्या मागे जो 0 आला असेल तो इथे मागे ठेवायचा. समोरचा 0चा काही लेनदेन नाही राहणार आपल्याला. आता यांची टोटल करू आपण. म्हणजे ती होईल आपली समेशन ऑफ fi इंटू x आहे. तर टोटल येते 28 40 येते एवढी टोटल बरोबर. त्याची टोटल येते 28 40 झालं. आता मला सांगा कोणत्याही याची जर तुम्हाला मीन फाइंड करायची असेल आणि ते डायरेक्ट मीननी सॉल्व्ह करायचं असेल, कारण तुमच्या दोन मेथड्स तर यावर्षी कॅन्सलच झालेल्या आहे, कट झालेले आहे, रिमूव्ह करण्यात आलेले आहे या वर्षीच्या सिलेबस मधनं. पुढल्या वर्षी राहील. मग तुम्हाला जर फाइंड मीन म्हटलं असेल, मीन काढायची असेल, तर आता कोणतीही मीन तुम्हाला डायरेक्ट मेथडनीच काढावी लागेल. आणि डायरेक्ट मेथडनी मीन काढते वेळी तुम्हाला ते व्हर्टिकली अरेंजमेंटनी बॉक्स करावे लागतील है ना. व्हर्टिकली बॉक्स लिहून घ्यावे लागतील. व्हर्टिकली बॉक्स लिहायचे आहे 1 2 3 4 कॉलम्स घ्यावे लागतील. 4 कॉलम्स मध्ये पहिला कॉलम्स आहे क्लासचा, दुसरा क्लास मार्कचा, तिसरा फ्रिक्वेन्सीचा आणि चौथा fi इंटू xi चा. आणि मग ही इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची. ही इन्फॉर्मेशन लिहिली की मग आता तुम्हाला काय काढायची आहे, मीन काढायची आहे. तर मीन म्हणजे 12x बेटा. 12x म्हणजे मीन. आणि मीन काढण्याचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ fi इंटू xi अपॉन समेशन ऑफ fi r, त्यालाच म्हणतात n बरोबर. मग आता समेशन ऑफ fi इंटू xi किती आहे ते सगळं त्यातच काढलेलं आहे. इथे तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे फॉर्म्युला लिहायचा आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. बरं. आता इथे हे 0 कॅन्सल म्हणजे राहिलं किती आपल्याकडे एवढं राहिलं. आता याला 5 ने डिवाइड करा. याला जर 5 ने डिवाइड केलं तुम्ही
तुम्ही करा स्वतः डिवाइड. याला जर 5 ने डिवाइड केलं तर आपलं आन्सर मिळते 56.8. हे झालं तुमचं आन्सर. हे काय झालं तुमचं आन्सर झालं. ओके, म्हणजे पहा आपण स्टॅटिस्टिक्स या लेसनला सुरुवात केली. यामध्ये सेंट्रल मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये डायरेक्ट मीन घेतली. पहिला मुद्दा असतो मीनचा, तर ते डायरेक्ट मीन घेतली. आणि त्यानंतर सेकंड नंबरचा मुद्दा जो असतो तो आहे मीडियनचा. आता मीन तुम्हाला कळलेली असेल, आता मी तुम्हाला मीडियन शिकवितो. बरोबर, तर मीडियन शिकवितो त्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे मी इकडे साईडला होतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढला की हे मग तुम्ही लिहित. चला बेटा लक्ष द्या. सेकंड टॉपिक होता आणि सेकंड टॉपिकचं नाव होतं मीडियन. सेकंडचं नाव काय होतं मीडियन. आता आपल्याला मीडियन जर काढायची असेल तर ज्या पद्धतीने मीन काढला त्याच पद्धतीने मीडियन काढायची आहे. पण मीडियनसाठी जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, आता मी एक्झाम्पल जे घेत आहे ते सॉल्ट एक्झाम्पल किंवा कुठलं बाहेरचं एक्झाम्पल घेत नाही, इझीच आहे. त्यामुळे सरळ सरळ हे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 6.2 मधलं पहिलं एक्झाम्पल्स घेत आहे. म्हणजे तुमच्याकडे पुस्तक आहे, तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्हाला पुस्तकातून ते एक्झाम्पल्स व्यवस्थितरित्या पाहता येईल. त्या एक्झाम्पल्स मध्ये काय म्हटलंय, तुम्हाला मीडियन काढायची आहे. तुम्हाला काय करायची आहे, मीडियन काढायची आहे. आणि हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे. तर हे जे डिस्ट्रीब्युशन दिलं आहे तुम्हाला त्याला काय करायचं आहे, व्हर्टिकली अरेंज करायचं आहे. व्हर्टिकली अरेंज करायचं आहे म्हणजे जसं मगाशी व्हर्टिकली अरेंज केलं तर तसं. मगाच्या याच्यामध्ये 4 तुम्हाला कॉलम्स घ्यायचे होते, यामध्ये 3 कॉलम्स घ्यायचे आहेत. पण कधी कधी 4 कॉलम्स पण घ्यावे लागतात. तर 3 कॉलम्स कोणते घ्यायचे माहिती आहे का? 3 कॉलम्स म्हणजे पहिला कॉलम्स घ्यायचा आहे तुमचा क्लासचा, दुसरा फ्रिक्वेन्सीचा आणि तिसरा आपण लिहूनच घेऊन इथे. तर पहिला कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला क्लास. हे आन्सर आहे. पहिला कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला क्लासचा. पहिला क्लासचा कॉलम घ्यायचा आहे. दुसरा कॉलम जो आहे तो घ्यायचा आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी त्याला Fi म्हणू आपण. आणि तिसरा जो कॉलम घ्यायचा आहे तुम्हाला तो कॉलम आहे तुमचा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF. काय आहे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बरोबर लिहून घ्यायचं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF. झाला. आता या पद्धतीने तुम्हाला 3 कॉलम्स करायचे आहे. पण लक्षात ठेवा इथे क्लास कसे आहे, या क्लासला म्हणतात कंटिन्यूड क्लास. कंटिन्यूड क्लास म्हणजे हा क्लास तुमचा 8 to 10 आहे. 10 वर संपला तर दुसरा क्लास 10 पासूनच चालू झाला. दुसरा 12 वर संपला तर तिसरा 12 पासूनच चालू झाला. नंतर 14 वर संपला तर 14 पासूनच क्लास तुमचा काय झाला. तुमचा क्लास 14 वर संपला तर 14 पासूनच तिसरा क्लास झाला. याला म्हणतात कंटिन्यूड क्लास. असे जर तुम्हाला क्लास दिले असेल तर फक्त 3 कॉलम मध्ये तुमचं काम भागेल. पण समजा सपोज दॅट हे कॉलम जर कंटिन्यूड नसेल म्हणजे हा 8 to 10 असेल आणि हा 11 पासून चाललेला असेल, 11 to 12 असेल आणि हा 13 पासून कॉलम चाललेला असेल, 13 to 14 असेल हा 15 पासून चाललेला असेल. म्हणजे असे जर कॉलम असेल की ज्यामध्ये गॅप आलेली आहे, आली आहे गॅप, त्याला डिस्कंटिन्यूड क्लास म्हणतात. तर त्यावेळेला इथे एक कॉलम तुमचा वाढतो. हे कॉलम समोर सरतात 2 आणि मधात एक कॉलम वाढतो, तो असतो क्लास कंटिन्यूड करण्याचा कॉलम. बरोबर, क्लास कंटिन्यूड करून घ्यावे लागतात. पण चला असो, पहिले हे पाहून घेऊ आपण. मग यामध्ये फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे, फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे 150, सेकंड 500, देन 300 अँड देन 50 असं दिलेलं आहे. आता इथे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढून घ्यायची. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फर्स्ट फ्रिक्वेन्सी ॲज इट इज ठेवायची. नंतर सेकंड फ्रिक्वेन्सी जी आहे त्यामध्ये वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायची, प्लस करायची म्हणजे ऍड करायची. तर ही झाली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग नंतरची फ्रिक्वेन्सी जशी आहे तशी ठेवायची, त्यामध्ये वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऍड करायची. वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऍड करायची म्हणजे हे इथे ऍड करा, हे इथे ऍड करा, हे इथे ऍड करा, अशा पद्धतीने. मग ऍड केलं तर आन्सर काय मिळते, 950 मिळालं. मग आता ही कम्युलेटिव्ह ही फ्रिक्वेन्सी आहे, या फ्रिक्वेन्सी मध्ये वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऍड करा म्हणजे आन्सर किती राहील, झालं 1000 राहील. या 1000 ला आपण n म्हणतो. या 1000 ला यामध्ये काय म्हणतो आपण n म्हणतो. कळलं तुम्हाला इथपर्यंत. या 1000 ला n म्हणतो म्हणजे इथे टोटल बिटल लिहायची काही गरज नाही, सरळ टोटल तुम्हाला मिळून जाते.
आता यामध्ये तुम्हाला मीडियन काढायचं आहे, लक्षात ठेवा काय काढायचं आहे, मीडियन काढायचं आहे, मीडियन काढायचं आहे. तर मीडियन काढण्याकरता आपल्याकडे फॉर्म्युला आहे बेटा. मीडियन काढण्याचा फॉर्म्युला आहे एल प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस CF अपॉन F इंटू H हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला जर व्हॅल्यू पुट करायच्या असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आधी माहिती पाहिजेत. मग तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, तर तुम्हाला इथे L माहिती पाहिजे, तुम्हाला इथे n/2 माहिती पाहिजे है ना, n/2 माहिती पाहिजे. मग n/2 नंतर तुम्हाला इथे CF माहिती पाहिजे, त्यानंतर तुम्हाला इथे F माहिती पाहिजे आणि तुम्हाला इथे H माहिती पाहिजे. या एवढ्या गोष्टी L, n/2, CF, F आणि H एवढ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये माहिती पाहिजे. मग हे माहिती करण्याकरता हे जे n/2 आहे ना, तर पहिले n आहे तुमच्याकडे, n आहे, n किती आहे 1000 आहे. 1000 असल्यामुळे n/2 काढून घ्या. n/2 किती मिळेल, 1000/2 मीन 500. म्हणजे n/2 किती मिळाल तुम्हाला, 500 मिळालं. n/2 500 मिळालं. तर या 500 वरून तुम्हाला सुरुवातीला यामध्ये काय काढून घ्यायचं असते, मीडियन क्लास काढून घ्यायचा असतो, मीडियन क्लास काढायचा असतो. हे सगळ्यात महत्त्वाची संकल्पना यामध्ये मीडियन क्लास काढण्याची. आणि मीडियन क्लास कसा काढतो आपण, तर मीडियन क्लास काढण्याकरता n माहिती असते आपल्याला, n/2 मिळवून घ्या. आणि n/2 जो मिळाला, तर n/2 किती आहे, इथे 500 आहे. तर या 500 पेक्षा म्हणजे n/2 पेक्षा जस्ट मोठा नंबर कोणता आहे तो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये पाहायचा. तर 500 आहे, 500 पेक्षा जस्ट मोठा नंबर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये पाहायचा. आणि 500 पेक्षा जस्ट मोठा नंबर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 650 आहे, म्हणजे 650 आहे. आणि 650 तर या क्लासला आपण काय म्हणतो, मीडियन क्लास म्हणतो. मग मीडियन क्लास कोणता झाला आपला, 10 to 12 हा झाला मीडियन क्लास. ओके झालं. म्हणजे एवढं जर तुम्हाला कळलं तर बाकी या गोष्टी ऑटोमॅटिक कळते. आता कशा कळेल तुम्हाला ऑटोमॅटिक, तर आता L म्हणजे काय होते, तर L म्हणजे होते लोअर लिमिट, L म्हणजे होते लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. लक्षात ठेवायचं, L म्हणजे काय होते, लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. हा मीडियन क्लास आणि याची लोअर लिमिट काय 10, हायर लिमिट 12, पण आपल्याला लोअर विचारली तर लोअर लिहायची 10. त्याच्यात हे तर लिहिलंच. आता CF मीन्स जो मीडियम क्लास आहे त्याच्या वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF किती आहे 150. म्हणजे जो तुमचा मीडियम क्लास आला आहे त्याच्या वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF आणि जो मीडियम क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F. मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी म्हटलंय मी आणि CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती घ्यायची, जो मीडियम क्लास आहे त्याच्या वरची, प्रिव्हियस त्याला म्हणतात प्रिव्हियस इंग्लिशमध्ये, पण आपण इथे याला म्हणू वरची. म्हणजे जो मीडियम क्लास आहे त्याच्या वरची कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे CF आणि मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F. आणि हाईट म्हणजे ही हाईट 1 to 10 त्यामध्ये गॅप कितीची आहे 2 ची आहे. तर हे 2 ची हाईट तयार झाली. इथे हाईट घ्या किंवा विड्थ ऑफ क्लास घ्या. विड्थ ऑफ क्लास म्हणजे 8 आणि नंतर 10 आहे, यामध्ये गॅप 2 ची आहे, तर 2 झाला H झाला. 2 काय झाला H झाला. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला पुट करता येईल कारण तुम्ही हे माहित केलं. आता प्रत्येक वेळेला असं लिहायचं आहे, हे माहिती करून घ्या आणि हे माहिती केल्यानंतर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे तर काय आहे व्हॅल्यू, L आहे तुमचं 10 प्लस n/2 किती आहे 500 मायनस CF किती आहे तुमचं 150 अपॉन F किती आहे बेटा F 500 इंटू H किती आहे ओके 10 प्लस याला सॉल्व करू. यातनं 150 मायनस करा, तर 150 मायनस केलं तर किती राहील 350 राहील. 350 अपॉन 500 इंटू 2. इथे 0 कॅन्सल झालं. आणि मग इथे 5 7 जा आणि 5 10 जा, 5 10 50, 5 7 35. इथे आलं 10 प्लस 7/10 इंटू 2 झालं असं. आता या 2चं मल्टिप्लिकेशन इथे वर करून घ्या, म्हणजे 10 प्लस 7 2 जा 14/10.
आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 10 आल्यामुळे तुम्ही डायरेक्ट आन्सर मिळू शकता. 10 नसता आलं तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे तुम्हाला करावं लागलं असतं. हे 10 तसंच ठेवा आणि इथे ठेवा 1.4. 10 म्हणजे 14/10 आहे का नाही, त्याचं होते 1.14. डिनॉमिनेटर मध्ये एक 0 आला असेल तर आपण राईट साईडनं एक गड फोडून पॉईंट देऊन देतो. झालं. आता यांची ऍडिंग करू. हे 10 आणि हे 1 किती होईल 11. 11.4 11.4 हे काय झालं तुमचं आन्सर झालं. कळलं का तुम्हाला? आता इथपर्यंत कळलं असेल बरोबर. इथपर्यंत कळलं असेल तर पहिलं मी तुम्हाला मीन सांगितलं होतं, डायरेक्ट मीन सांगितलं होतं. त्यावर आधारित तुमच्या एक्झरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहे. आणि एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट 6.1 आहे. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये कोणते एक्झाम्पल्स तुम्हाला करायचे आहेत ते पण सांगतो. पहिलं आणि दुसरं, तिसरं पण का? पहिलं दुसरं हा पहिलं आणि दुसरं, पहिलं आणि तिसरं. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये फक्त फर्स्ट आणि थर्ड नंबरचे एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे. बाकी सगळे एक्झाम्पल्स तुमच्या सिलेबस मधनं रिमूव्ह झालेले आहे, कॅन्सल झालेले आहे. कोणतं करायचं आहे? फक्त तुम्हाला पहिलं आणि तिसरं करायचं आहे. आणि त्यानंतर आता प्रॅक्टिस सेट 6.2 आहे. तर प्रॅक्टिस सेट 6.2 मधले सर्वच एक्झाम्पल्स करायचे आहे बरोबर. प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये पहिले एक्झाम्पल्स मी करून दिलं. 4 एक्झाम्पल्स आहे. 3 एक्झाम्पल आहे मोड म्हणजे सेंट्रल टेंडन्सी जी आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी जी आहे, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी जी आहे त्यामध्ये 3 टॉपिक आहे. आणि त्यामधला पहिला टॉपिक होता मीनचा, दुसरा टॉपिक होता मीडियनचा आणि तिसरा टॉपिक होता मोडचा. तर हे तीनही टॉपिक मी इथे तुमचे कव्हर करत आहे. म्हणजे सेंट्रल टेंडन्सी तुमची पूर्णतः संपलेली आहे. आता पाहू यामध्ये मोड कशी काढली जाते. तर मोड काढण्याकरिता काही फॉर्म्युला असतो, त्यानुसार आपल्याला मोड काढायची असते. तर मोडचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सरळ सरळ मी प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं 6.3 मधलं पहिले एक्झाम्पल्स घेत आहे. आता यामध्ये मोड काढते वेळी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. जे दिलं आहे ते तसंच ठेवा आहे ना. म्हणजे जर तुम्हाला वाटलं तर त्याला हॉरिझॉन्टली आहे तर व्हर्टिकली तुम्ही लिहू शकता. म्हणजे उभ्या कॉलम्स मध्ये तुम्ही त्याला लिहू शकता. पण उभ्या कॉलम्स मध्ये लिहायचं झालं, एखादा कॉलम जर वाढवायचा असेल तर उभ्या कॉलम मध्ये लिहू. म्हणजे एखादा जर कॉलम एक्स्ट्राचा घ्यायचा असेल तर आपण त्याला डबल लिहावंच लागेल. पण इथे एक्स्ट्राचा कॉलम घ्यायची गरजच नाही आहे. एक्स्ट्राचा कॉलम घ्यायची गरजच नाही आहे. तर मला लिहिताच कशाला, राहू द्या जसं आहे तसं. मला जसं आहे तसं राहू देऊ. तर याच्यामध्ये आपण मोड कशी काढतो ते आपण पाहून घेऊ. तर मोडचा मी तुम्हाला इथे फॉर्म्युला देतो. मोड जसा मीडियनचा तुम्हाला फॉर्म्युला दिला होता तसा मोडचा फॉर्म्युला देतो. आणि मोडचा पण फॉर्म्युला जवळपास तसाच आहे. यल प्लस, बघा लक्ष द्या, फॉर्म्युला कसा आहे, यल प्लस F1 मायनस F2 F0 आहे का. तर F0 मायनस F0 आणि मायनस F0 नंतर ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू हाईट. हा तुमचा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायच्या असतील तर सुरुवातीला तुम्हाला L माहिती पाहिजे, त्यानंतर तुम्हाला F1 माहिती पाहिजे, त्यानंतर तुम्हाला F0 माहिती पाहिजे, त्यानंतर तुम्हाला F2 माहिती पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला H माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टी क्रमावर तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आहे. तर या सगळ्या गोष्टी क्रमावर माहिती करून घेण्याकरता सुरुवातीला मॉडेल क्लास लिहून घेऊ आपण. मीडियनचा क्लास म्हणजे मिडल क्लास है ना. आणि मोडचा क्लास म्हणजे कोणता क्लास, मॉडेल क्लास. मग हा मॉडेल क्लास काय असतो, तर मॉडेल क्लास म्हणजे ज्याची मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला क्लास बरोबर. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला क्लास. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणाची आहे, ही आहे फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम समजते ना, जास्तीत जास्त. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे यामध्ये, ही आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. हा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला क्लास, म्हणजे कोणता क्लास झाला, मॉडेल क्लास झाला. एवढं कळलं तुम्हाला आता, मॉडेल क्लास. मग मॉडेल क्लास झाला तर जो क्लास मॉडेल क्लास आहे किंवा मिडल क्लास असते तर त्या क्लासची लोअर लिमिट इथे लिहायची असते आपल्याला. तर मॉडेल क्लासची लोअर लिमिट आहे 4. आता F1 तुम्हाला लिहायचं आहे.
काय लिहायचं आहे F1. तर F1 म्हणजे जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1. लक्षात ठेवा F1 F2 ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1, त्याच्या समोरची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2, त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी बरोबर, त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0. या गोष्टी कळल्या. त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0 झालं ना इथपर्यंत. मग हे H राहिलं. H तर तुम्ही लिहू शकता. H काय आहे यामध्ये, तर H हे बघा ना, या क्लासची विड्थ किती आहे 1 आहे, तर 1 H तुम्ही काय द्याल 1 द्या. झालं. मॉडेल क्लास मिळता बरोबर सगळ्या गोष्टी मिळतील. मॉडेल क्लास मिळाला का मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे F1, त्याच्या नंतरची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2, त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी म्हणजे F0 झालं. हा मग आता L काढायचं आहे. तर L म्हणजे जो क्लास दिला आहे त्याची लोअर लिमिट L. F1 तुम्ही काढली आहे 80, F0 काढलेली आहे तुम्ही 70, F2 घेतलेला आहे 60 आणि झालं. मिळाल्या या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या असतील तर यामध्ये व्हॅल्यू पुट करा. फॉर्म्युला मी लिहून दिला आहे तुम्हाला. प्रत्येक वेळेला हा फॉर्म्युला लिहायचा असतो. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आन्सर मिळवायचा आहे. L मीन्स बेटा 4 प्लस F1 म्हणजे 80 मायनस F0 मीन्स 70 अपॉन 2 इंटू F1 मीन्स 80 मायनस काय आहे F0 किती आहे 70 मायनस F2 किती आहे 60. ओके. इंटू H मीन्स 1 आणि 1 ने कोणाला मल्टिप्लाय करा आन्सर तेवढंच येते म्हणजे 1 म्हणजे काहीच नाही असं लिहू आपण. तर इथे 4 प्लस किती सांगा आता 10 येईल वर 80 मायनस 70 10 अपॉन 160 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांची ऍडिंग करून टाकू मायनस मध्ये. का कारण दोन्हीकडे मायनस मायनस साइन आहे तर दोघांची ऍडिंग होईल. मोठ्या नंबर साइन आन्सरला देऊ आपण. ऍडिंग करू तर इथे 130. आता 4 प्लस 10/30 कळलं. 30 का तर कारण 160 मधनं 130 गेलं 30 राहिलं 0 0 कॅन्सल म्हणजे आन्सर काय आहे तुम्हाला इथे मी इथे 4 प्लस 1/3. आता याला सॉल्व्ह करून घ्या. तर इथे 1/3 म्हणजे फ्रॅक्शन्स आहे ना आणि इथे काय आहे इंटिजर आहे. याला फ्रॅक्शन मध्ये घेऊन या. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर 4 3 जा 12 प्लस 1 1 जा 1 अपॉन 3 1 जा 3 म्हणजे किती राहिलं 14/3. आता 14/3 किती म्हटलं मी 14/3 म्हणजे किती 13 येते का सॉरी 12 प्लस 1 म्हणजे 13/3 आणि 13/3 म्हणजे 4.33. किती आन्सर मिळालं 4.33. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ना. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे एवढे आन्सर तुम्हाला मिळेल. आता मला सांगा इथपर्यंत मी घेतलेलं आहे हे तुम्हाला कळलं की नाही कळलं. हे जर कळलं असेल तर आता एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट म्हणतो आपण त्याला. तो प्रॅक्टिस सेट आहे तुमचा 6.3 बरोबर. तो 6.3 प्रॅक्टिस सेट तुम्हाला पूर्णतः करायचा आहे. ओके म्हणजे एक टॉपिक यामधला पूर्ण संपला. आता दुसरा टॉपिक राहिलेला आहे तर तो आपण उद्याला घेऊन येऊ.